इथे येत आहेत त्यांना तुम्ही तिथं अडवलं. हे एवढी जी लोक आहेत ना, 12 तास हा रस्ता आम्ही सोडणार नाही, याद राखा आम्ही सांगतोय. त्यामुळे 12 तास हा रस्ता बंद करायचा का तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही इथं येऊन द्यायचा हा निर्णय तुमचा आहे. जर आम्ही ठरवलं तर तिथे सुद्धा शेतकरी गाड्या आडव्या लावतील, चाव्या फेकून देतील, रस्त्यावर बसतील आणि आम्ही सुद्धा इथं बसू. त्यामुळे शेतकऱ्यांना हलक्यात घेऊ नका. तुम्हाला आदेश आला असावा, पण शेवटी तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांचे पुत्र आहात, मुली आहात. त्यामुळे तुमच्या आईवडिलांसाठी सुद्धा हा लढा आहे. त्यामुळे कुठेतरी तुम्ही समजून घ्या. उगाच तिथं गाड्या आडू नका. अनेक वेळा गेल्या 3 दिवसामध्ये तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे. आणि हे तुम्हाला असं वाटतंय जर तुम्ही तसं काय केलं आणि इथं जर ठिणगी पेटली तर अख्खा मराठवाड्यातला, विदर्भातला, पश्चिम महाराष्ट्रातला, उत्तर महाराष्ट्रातला सगळा शेतकरी जर पेटून उठला तर तुम्हाला तर अडचणीचं आहेच, पण या सरकारला सुद्धा अडचणीचं होऊ शकतो. त्यामुळे कृपा करून तुमच्या वायरलेसवर त्या लोकांना तिथं सांगा गाडी अजिबात आणू नका, नाहीतर हे लोक इथं बसतील. मी मोटरसायकलवर जिथं कुठे गाड्या आलेल्या तिथं जाईल आणि तिथं पण वेगळं आंदोलन तिथं सुरू करू. रोहित मागे वळो.